नमस्कार मित्रांनो. तर आजच्या भागामध्ये श्रावणीने अनुराधाला आनंदाची बातमी देत केलं स्वतःला निर्दोष साबित. तर नक्की काय घडलं, चला तर बघूया. तर घडतं असं, इंद्रनील सिद्धूच्या खूप गयावया करत असतो आणि म्हणतो, प्लीज सिद्धू मला वाचव. पण सिद्धू पण अट घालतो, माझ्या बहिणीशी लग्न कर आणि स्वतःच्या बाळाचा स्वीकार कर. पण इंद्रनील मान्य करायला काय तयार नसतो. एक बाई म्हणते, श्रावणी मॅडम, हा घ्या चपलाचा हार आणि घाला याला. आता श्रावणी हातामध्ये खरंच चपलाचा हार घेते आणि इंद्रनीलच्या गळ्यात घालायला चाललेली असते. आता मात्र इंद्रनील त्याच्याही घाबरते आणि सगळेच हत्यार टाकते. इकडे अलकनंदा म्हणते, ह्याची हिंमत कशी झाली ही बातमी छापायची? तो बहुतेक विसरलं वाटतं, मी शिक्षण मंत्र्याची बहीण आहे म्हणून. याला आता मी सोडणार नाही. ते आता त्या पत्रकाराला फोन करते आणि म्हणते, काय रे, इंद्रनीलचा फोटो आज पेपरमध्ये छापलास ना? कुणाच्या सांगण्यावरून केलंस रे हे? तुमचं श्रावणी मॅडम स्वतः आल्या होत्या माझ्या ऑफिसमध्ये. त्यांनी ती बातमी द्यायला सांगितली. आता मात्र अलकनंदा चांगलीच हादरते. स्वीटीकडे बघत म्हणते, श्रावणी? तो हो मॅडम, श्रावणी मॅडम आल्या होत्या. आता स्वीटीला मात्र खूप राग येतो. ती म्हणते, श्रावणी, हिला सोडणार नाही मी आता. अलकनंदा म्हणते, ही श्रावणी आपल्या खूप पुढची निघाली. असं वाटत होतं आपण तिचा संसार मोडू, पण हिने तर आपला डाव उधळून लावला. स्वीटी म्हणते, त्या श्रावणीने माझ्या भावाची बदनामी केली. आता आमासनी कुठं बी तोंड दाखवायला जागा राहिली नाही. अलकनंदा मॅडम, तुम्ही त्याला बोलल्या होत्या काय बी होणार नाही, मग कसं काय झालं? बघा, माझ्या भावाला काही झालं ना. अलकनंदा म्हणते, ए स्वीटे, माझ्यासमोर जास्त माज नाही करायचा आणि विसरू नको, तुझ्या भावाने त्या सानिकाला फसवलं. तिच्या पोटामध्ये तुझ्या भावाचं पाप आहे. तुला काय वाटतं, हे सगळं माहीत असताना ती श्रावणी गप्प बसली असती? मी श्रावणीला चांगलीच ओळखते. तिने तुझ्या भावाची DNA टेस्ट केली असती आणि काही करून सानिकाला न्याय मिळवून दिला असता. मी आत्तापर्यंत मदत करत होते म्हणून तुझं भागलं. स्वीटी म्हणते, अहो पण मॅडम, आता काय करायचं? जर सानिका आणि इंद्रनीलचं लग्न झालं तर माझं आणि शुभचं कधीच लग्न होणार नाही. आणि ध्यानात आहे ना व, जर आमच्या दोघांचं लग्न झालं नाही, विशंभर साहेबांची संपत्ती तुम्हासने कधी बी मिळणार नाही. अलकनंदा म्हणते, नाही नाही, शुभू आणि तुझं लग्न झालंच पाहिजे. आता अलकनंदा आणि स्वीटी घाडगे पाटलांना फोन करतात. अलकनंदा म्हणते, बातमी बघितली का? घाडगे पाटील म्हणतात, ती श्रावणी तर लय पुढची निघाली. तिने तर एकच डाव टाकला आणि सगळ्यांच्याच दांड्या गुल केल्या. आता सगळेजण प्लॅन करणार, तोपर्यंत इकडे बॉम्ब फुटतो. श्रावणी चपलाचा हार घालणार, तेवढ्यात इंद्रनील म्हणतो, मी तयार आहे लग्नाला, मी सानिकाशी लग्न करतो. श्रावणी आणि शुभूला खूप आनंद होतो. शिव म्हणतो, ठीक आहे, मग आम्ही तयारीला लागतो. इंद्रनीलची आई म्हणते, हो हो, लग्नाच्या तयारीला लागूया. श्रावणी म्हणते, हे बघा काकू, आता काही झालं तरी शब्द मागे घ्यायचा नाही, नाहीतर पुन्हा हा तमाशा तुम्हाला महागात पडेल. काय इंद्रनील? इंद्रनील म्हणतो, नाही नाही नाही, मी तयार आहे. स्वीटी म्हणते, मला घरी जायला पाहिजे. आता घरी काय झालं असेल हे आठवूनच अंगाला काटा येतो. शुभ आणि श्रावणी घरी येतात. शोभी म्हणते, आई आले बघ. अनुराधा म्हणते, ए नटमोगरे, आत कुठं चाललीस? तुला सांगितलं होतं ना परत ह्या घरात यायचं नाही. शोभी म्हणते, काय गे, एकदा सांगितलेलं कळत नाही का? शुभ म्हणतो, थांबा, तुम्ही श्रावणीवर जे काही आरोप केले होते ना ते खोटेच हे सिद्ध करायला आलोत आम्ही. आता मात्र श्रावणी स्माईल करते. तो न्यूजपेपर दाखवत म्हणतो, हा बघा पेपर, वाचा. आता त्यामध्ये इंद्रनीलची बातमी आलेली असते. आता अनुराधाच्या चेहऱ्यावरचे रंगच बदलतात. शुभूचे बाबा म्हणतात, शुभू, अरे हे कुणी छापून आणलं? शुभ म्हणतो, श्रावणीने. आणि तुमच्यासाठी अजून एक आनंदाची बातमी आहे, सानिकाशी लग्न करायला इंद्रनील तयार झाला. आता मात्र अनुराधा, शुभी आणि सानिकाला खूप आनंद होतो. पण स्वीटी घरी आल्यानंतर तिला असा काही धक्का बसतो. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.